क्षेत्र इथे या ब्रिजचं काम चालू होतं आणि आता आपल्याला हे ओपन झालेलं आहे अमृत ब्रिज. कोकणात लडाखची फिलिंग घ्या. हे बघा, लडाख प्रॅक्टिस. जास्त कुठे जावं जास्त लांब नका जाऊ, फक्त कोकणात या आणि लडाखमध्ये जाण्याची प्रॅक्टिस करा. वडापाव खातो, गरमागरम वडा आणि पाव, स्मॉल छोटे पाव आहेत आणि चटणी. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, द एम टूबर्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी चाललो आहे गावी, आपल्या नेटिव्ह प्लेसला. मुक्काम मांडलोली हनुमानवाडी गावाचं आपलं नाव. आणि जाण्याचं कारण आहे की आपल्या पुतणीचं उद्या चहा पाण्याचा प्रोग्राम आहे, कार्यक्रम आहे, त्यासाठी चाललो आहे. सकाळचे वाजलेले आहेत 8:10 झालेत. 8 वाजता निघालो मी आणि घरून काय हे चालू केलं नाही, आपला गोप्रो इथूनच चालू केला. जवळजवळ आपला 230-220 किलोमीटरचा आपला प्रवास आहे. बघूया गोवा रोड आपल्याला किती वेळामध्ये पोचवतोय घरी. म्हणजे 7 तास तरी लागतील. आणि पावसाची मेहरबानी आहे, पाऊस नाही आहे सध्या तरी. पुढे गेल्यानंतर बघूया काय होतं आहे. आणि मी आता या JJच्या फ्लायओव्हरवरती आहे. समोर आहे ITC हॉटेल. JJचं फ्लायओव्हर पण संपलेलं आहे. परळ येत आहे, लालबाग गेला. खूप दिवसानंतर राईडला चाललो आहे, ते पण आपल्या गावी. आणि आपली सोलो राईड आहे. सोलो राईड पण करण्याची काहीतरी वेगळी मजा असते. 100 पास केलेलं आहे. आता येईल न्यू मुंबईचा, सॉरी न्यू मुंबई नाही, वाशीचा ब्रिज येईल आता. 8:40 झाले. आपण काही घाई करत नाही, एकदम आराममध्ये चाललो आहे. घाई करण्याची काही गरज नाही. फक्त आपल्याला ब्लॉगिंग, जर पाऊस आला तर ब्लॉगिंग करता येणार नाही. कॅमेरा आपल्याला आतमध्ये ठेवावा लागणार आहे. वाशी टोल नाका क्रॉस केलेला आहे. आणि आता आपण पाम बीच रोडवरून जाऊया. पाम बीच रोडवरून चाललो आहे. हे बघा, पाम बीचवरून जाण्याची मजाच काहीतरी वेगळी असते. खूप सुंदर रोड आहे. रात्री मी तयारी करत होतो पूर्ण राईडची, तर मुलगा पूर्ण मागे लागलेला, मी पण येतोय. बॅग पॅक करत होतो, तर स्वतःचे कपडे घेऊन आला, चल मला पण यायचं आहे गावी. पूर्ण हट्ट करत बसलेला. त्याचं नेहमीच असतं, ज्यावेळेस मी राईडला जातो त्यावेळेस त्याला माझ्याबरोबर यायचं असतं. पण तो लहान आहे, तर त्याला घेऊन येऊ शकत नाही. सगळे माझे रायडिंग गेअर्स घालून राहिला, हेल्मेट घातलं, नी गार्ड घातलं, सगळे घालून पाहिला. मग गोप्रोचं मी ब्लॉगिंग करतो, तर ब्लॉगिंगचं करत होता. काय ॲक्टिव्हिटीज सगळे चालू होत्या. आणि मागे तर खूप लागलेला, मी येतोय, मला घेऊन जा, मला नाही घेऊन गेला तुला फटके देणार, असं त्याचं काय चाललेलं. खूप नाराज झाला. सकाळी पण निघालो त्यावेळेस उठला होता, त्यावेळेस पण सेम त्याचा. पाऊस चालू झाला इकडे. पावसाचा आमच्या चष्मेवाल्यांना प्रॉब्लेम. पावसामधून आम्हाला बरोबर काय दिसत नाही.
फायनली आपण JNPT रोडवरती पोचलो आहे. पण पाऊस पण असा बारीक बारीक आहे. रेनकोट काय मी घातलेला नाही आणि GoPro पण काय काढला नाही. पनवेलच्या पुढे आलो आहे. जस्ट आताच पनवेल पास केलं आहे. घरून नाश्ता करूनच आलेलो म्हणून काही इथे थांबण्याची काही गरज नाही आपल्याला. इथे विठ्ठल कामत आहे. खड्डे आले की कंटाळा येतो. खड्डा नाही चाहिए बाहेर. इथून पुढून लेफ्ट साईडला बघा माकड बघा किती आहेत. ते बघा माकड. बंदरी बंदर. इथून लेफ्ट साईडला गेलं तर कर्नाळा बर्ड सेंच्युरी. नेहमी या रोडने येतो गावी जाते वेळी, पण अजूनपर्यंत या कर्नाळा बर्ड सेंच्युरीमध्ये कधी जाण्याचा योग आला नाही. एवढ्या वर्षापासून कधी गेलोच नाही बघा. इथून जाण्यासाठी आतमध्ये खाली कधी गेलोच नाही. पण एकदा तरी इथे विजिट द्यायला पाहिजे आणि इथे एकदा आपण विजिट देऊन आपण ब्लॉग बनवूया कर्नाळा बर्ड सेंच्युरीचा. गाईस कोलाड गेलं आहे. आता माणगाव येईल आणि रस्ता अजूनपर्यंत जेवढं मी आलो मगाचपासून ब्लॉग नाही गेला तेवढा रस्ता तर चांगला होता. म्हणजे खराब वाईट तर काही नव्हतं. काही एक दोन असे पॅचेस आले जिथे डायव्हर्जन होतं आणि थोडेफार खड्डे होते. बाकी काय रस्ता आपल्याला अजूनपर्यंत चांगलाच मिळालेला आहे. सकाळी लवकर खाल्लेलं नाश्ता केलेला आणि आता परत भूक लागते. काहीतरी पुढे बघूया. इंदापूर आलं आहे आणि इथे मी थांबलो आहे. इथे एक दुकान आहे अमोल वडापाव. इथेच काहीतरी खाऊया आणि मग पुढे जाऊया. आणि वाजलेले आहेत 11:30. 11:25 झालेत. टेल बॅग घेतलेले. हे बघा टेल बॅग आणि समोर टँक बॅग. एवढंच सामान घेतलं आहे. हे लागतं मला वाटतं. बस आता खाऊया काहीतरी. मोस्टली आपण वडापावच खाऊया. वडापाव खातो. गरमागरम वडा आणि पाव स्मॉल छोटे पाव आहेत आणि चटणी. वडापाव खाऊन झालेला आहे इथे आणि आता निघतो गाईस. इंदापूरवरून आता माणगाव येईल. लोकांची गर्दी बघा. मार्केट पूर्ण भरलं आहे इथे इंदापूरला. छान सुंदर वातावरण झालं आहे आणि पुरं कसं वातावरण आहे आपल्या GoProसाठी. कारण पाऊस नाही. पाऊस असेल तर आपल्याला GoPro काढून ठेवावा लागतो. आणि मागे मी आता वडापाव खाल्ला तो खूप छान होता. खरोखरच खूप चांगली टेस्ट होते. बघा बायका चाललेल्या आहेत गौरीपूजनला. अरे हां आज गौरीपूजन आहे आणि आपण भरपूर वर्षानंतर म्हणजे जवळजवळ मी इकडे मुंबईला आलो 10 वर्षाचा असताना आलो. त्याच्यानंतर मी कधी गावी गेलोच नाही म्हणजे गणपतीच्या वेळेला म्हणजे गणेशोत्सवच्या वेळेला मी कधी गावी जाण्याचा माझा योग आलाच नाही. आणि बरोबर मी आता 37 वर्षानंतर हो 37 वर्षानंतर मी गणपतीच्या टायमाला मी आता गावी चाललो आहे. ह्या पिरियडमध्ये काहीतरी वेगळं वाटतं आहे. म्हणजे कधी असा योग आलाच नाही त्यावेळेला गावी जाण्याचा. आपल्या पुतणीचा चहा पाण्याचा कार्यक्रम आहे. त्यासाठी आपल्याला जाण्याचा आता योग आला आहे. काहीच माणगाव आलेलं आहे. माणगाव जोशी वडेवाले आपला ऑलरेडी वडापाव खाऊन झालेले आहेत. आपल्या इथे काही थांबण्याची गरज नाही. माणगावला इथे मच्छी भरपूर मिळते.
इकडे मच्छीची दुकानं भरपूर आहेत. मच्छी म्हणजे सुकी मच्छी. हे बघा इथे लेफ्ट साईडला एक दुकान आहे. इथे पण एक वडापाव फेमस आहे माणगावला. इथे राईट साईडला हे बघा हे दिसतं, हे वडापावला हा पण फेमस आहे. हा बस स्टँडच्या बाजूलाच आहे. आपण कधी मोस्टली आम्ही इथे आलो तर म्हणजे कारनिवर ज्यावेळेस मुंबईला जाते वेळी इथूनच वडापाव घेतो. वडापाव अपना फेवरेट आहे. आंबेत ब्रिज आला आहे. पूर्वी ह्याचं काम चालू होतं ह्या लेफ्ट साईडने ते जायचं होतं जेटीमधून. हे बघा इकडे जेटी लागायची. मग 4-5 वर्ष तर इथे या ब्रिजचं काम चालू होतं आणि आता आपल्याला हे ओपन झालेलं आहे आंबेत ब्रिज. भरपूर वर्षानंतर योग येतो आहे असा की ब्रिजवरून जाण्याचा आंबेच्या. आता इथे एवढा वेळ इथे लाईन लावायची आणि कार घेऊन इकडे जायचं. त्या बाजूला हे आहे त्याचं पोर्ट. जेटी का मगजमारी संपलेलं आहे जेटीच्या मगजमारी. कारण तिथेच अर्धा 1 तास तर जायचा आणि सीझनमध्ये तर भरपूरच वेळ लागायचा. पर्यायी रस्ता शोधा. आता ह्याच्या पुढचा रस्ता कसा आहे काय माहिती. मध्ये तर बरोबर नव्हता. आता बघूया. आंबेत पार केलेलं आहे गाईस. आंबेच्या पुढे हे असे रस्ते आहेत. पावसाने पूर्ण उखडलेले आहेत. मंदनगडच्या रस्त्याला जाण्यासाठी. तर मंदनगड येईल थोड्या वेळाने, पण त्याच्या अगोदर ही आपली कसरत आहे. काय बोलते कसरत आहे. हा 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 अभी अच्छा लगा, अभी अच्छा लगा. असा रोड पाहिजे, असा रोड पाहिजे. थोडासा पॅच खराब होतात मागे आणि नंतर हा आपल्याला असा रोड मिळालेला आहे. भरपूर वर्षापासून 2 मला वाटतं वर्ष झाले असतील हा रस्त्याचं काम चालू होतं, पण आता परत आला रस्ता असंच. ए लो भाई, लडाख का फिलिंग ले लो. कोकण में लडाख का फिलिंग. कोकणात लडाखची फिलिंग घ्या. हे बघा लडाख प्रॅक्टिस. जास्त कुठे जाऊ, जास्त लांब नका जाऊ, फक्त कोकणात या आणि लडाखमध्ये जाण्याची प्रॅक्टिस करा. ऑफ रोडिंग. ये लो, अभी मक्खन वाला रास्ता आ गया वापस. वाह 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 वाह. हे बघा दृश्य, बघा दृश्य बघा. हा हा हा
खूप सुंदर, खूप चांगले रस्ते बनवले तिथे. आणि समोर येते लालपरी. ही एकमेव गाडी असायची लालपरी आपल्या गावी जाण्यासाठी साधन. आता भरपूर बसेस झालेले आहेत, म्हणजे प्रायव्हेट बसेस लक्झरी. काही लोक कारने येतात आणि मी आता चाललो आहे बाईकने. आणि हा पूर्ण रस्ता खूप छान बनवला आहे. लेफ्ट साईडला डॅम आहे हे बघा, आणि डॅमच्या बाजूने हे पाणी येत आहे. खूप सुंदर पाणी दिसते. वा 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 वा, हे बघा. हे बघा, हे बघा. इथे आम्ही गेल्या वर्षी एकदा आम्ही आलेलो बाईकने, त्यावेळेस इथे फोटो पण काढलेला आहे. प्रवेश निषेध इथे आतमध्ये जाण्यासाठी बंद आहे, जाऊ शकत नाही. पण इथे पायवाट केलेले आहे, ते लोक गेलेले असणार. म्हणजे खूप सुंदर आहे, बघण्यासारखं दृश्य आहे. चलो आगे बढ़ते. गाइस मंदनगढ़ आलेलं आहे. मंदनगढ़ देखो भाई, मंदनगढ़ स्टेशन, हे मार्केट. आणि आता इथून आपल्याला 40-45 मिनटामध्ये अपना गाव आ जाएगा, वांगलोळी हनुमानवाडी. पहिला देवारा लागेल, चिजघर मांदिवली, आणि नंतर अपना गाव. माणूस लिफ्ट मागत होता, पण आपल्याकडे लिफ्ट देण्यासाठी जागा नाही, सामान बांधलेलं आहे. दृश्य बघा, पूर्ण पावसाळी वातावरण आहे. आणि हा मंदनगडचा घाट आहे. मंदनगडच्या घाटामधून आपली आता गाडी चालली आहे. ह्या रस्त्याचं पण काम चालू होतं, थोडं झकेलं आहे, थोडं बाकी आहे. इथे पण थोडी ऑफ रोडिंग चालू आहे. हे बघा, उरे जागोजागे गुरं बसलेले आहेत, चिल करतात, चिल खाऊन पिऊन चिल करतात. आणि इथे आपल्याला चांगला रस्ता मिळालेला आहे. आणि हा आपला मंदनगडचा घाट. हे बघा लालमाती, खूप सुंदर दृश्य असतं इथून पण. समोर पूर्ण धोके आहेत. हे बघा, लेफ्ट साईडला बघा एक खूप सुंदर असं एक घर बनवलं आहे. घर काय हॉटेल आहे काय माहीत नाही. त्याचा व्ह्यू त्यांना पूर्ण या नदीचा दिसतोय. हे बघा समोर त्या बाजूला. रोड तो बढ़िया है, अच्छा लग रहा है बाइक चलाने को, मज़ा आ रहा है भाई. जितना चाहिए उतना कॉर्नरिंग करो. एकदा आतमध्ये माप्रच्या आतमध्ये घुसलात तुम्हाला सगळे रस्ते असेच मिळणार. बाईकवरती आहे म्हणून मला बरं वाटतं आहे. पण कारमध्ये मी असतो, म्हणजे कार चालवत नसणार, कारमध्ये बसलो असतो, ते पण मागच्या सीटमध्ये, तर मला या रस्त्याने ओमेट होतेच. म्हणजे एकदम मळमळतं. गाडी चालवत असताना काय नाही होत, किंवा समोरच्या सीटवरती बसलेलं असताना काय नाही होत. पण मागच्या सीटवरती बसलो किंवा बसमध्ये असेल तर ह्या रस्त्याने मला मळमळ उलटी होतेच. म्हणजे एकदम घरी जाईपर्यंत एकदम पूर्ण हालत खराब होत आहे. बाईक चालवायला आपल्याला काय नाही वाटत, पाहिजे तेवढे आपण चालू शकतो अशा रोडवर होते. आता येईल देवारे. कभी आएगा भाई देवारे. रोड चांगले बनवले आहे.
रोडची स्तुती करतच आहे. देवारे गेला पुढे आलो, देवाराच्या पुढे आलो. गोपुर चालू नव्हता गेला मगाशी. आणि हे लालपरी हे बघा. आता पुढे बाणकोट वेलास, बाणकोट वेलासला जाण्याचा पुढे फाटा येईल. तिथून लेफ्ट साईडला मांदिवली आणि सगळं ते वेलास कासव महोत्सवला जाण्याचा रस्ता पुढे मी दाखवेन. आहे हां, इथे सगळं जातो तो वेळासला जातो. आणि आपला केळशी मांदिवली. अभी हमारा एक गाव आ जाएगा. तिथून आपल्याला 10-12 किलोमीटर जायचं आहे. प्रत्येक तासामध्ये आपण पोचू. रस्ता चांगला असेल तर लगेच पोचू. बघा काय सुंदर छानपैकी ऊन पडलंय. आणि त्या उन्हाच्या छटामध्ये पूर्ण हे हिरवं गार. बघा कासार गेला. हा मागे गेला तो कासार होता. पूर्ण घरामध्ये काय पूर्ण गावामध्ये जातो. आणि पुड्या बांगड्या काय लोकांना हवं आहे ते, म्हणजे स्त्रियांचं सगळ्या गोष्टी विकतो. लहानपणी आम्ही असं घड्याळ वगैरे घ्यायचो लहान कासाराकडून. आणि मुलींचं तर काय काय बघायला नको, भरपूर वस्तू मिळतात त्याच्याकडे. अजूनपर्यंत कासार येतो गावी. मला वाटलं येत नसेल, पण येतात कासार. पण मागे तो पेटी घेऊन होता ना, तोच कासार आणि टोपी घातलेला. आणि आता चिजगर येत आहे. चिजगर आहे. आणि छोटासा यांचा इथे वॉटरफॉल आहे. खूप छान सुंदर वॉटरफॉल दिसतोय इथे. हे बघा फोटो काढतात. हे बघा चिजगरचं प्रवेशद्वार. रील बनवणं चालू आहे आलेत. आणि हे इकडे पूर्ण लेफ्ट साईडला भाताची शेती आहे. कोणाशी माहीत नाही. आता येईल मांदिवली. हे बघा पूर्ण भाताची शेती आहे. त्या बाजूला आंबिवली गाव आहे. आणि हे बघा एक नदी आहे. हे बघा ही नदी आहे. पावसामध्ये ह्या नदीवरून या ब्रिजवरून पूर्ण या नदीचं पाणी जातं ज्यावेळेस भरपूर पाऊस पडतो त्यावेळेस. पण ह्या नदीचं मला अजूनपर्यंत नाव माहीत नाही. म्हणजे मध्ये कोणीतरी सांगितलेलं नदीचं नाव, ब्लॉगमध्येच मी पाहिलेलं कोणाच्या तरी, पण त्या नदीचं नाव मला माहीत नाही, आता लक्षात नाही. हे आलं मांदिवली. आणि इथून आपलं गाव आहे 10 किलोमीटर. राउंड गोल गोल घूम के जाना पडेगा. जर शॉर्टकटने जर गेलात मधून पायवाट, जी पायवाट आहे ती फक्त 4 किलोमीटरची पायवाट आहे. आणि असा रस्ता जो आहे पूर्ण करून जातो तो 10 किलोमीटर आहे. पूर्ण हिरवागार, पूर्ण ग्रीन लँडच दिसतोय पूर्ण आजूबाजूला. काय गवत आहे हिरवं. वा, इकडे गुरं चरायला नाही तर गुरांची खूप चंगळ होईल ना, मजा येईल गवत खायला. एवढं हिरवं गार गवत. अरे वा, इथे कोणातरी शेती केलेली दिसते.
इधर किसी ने तो शेती किया है, खेती किया है, शेती केली आहे. नाचणी लावलं आहे मला वाटतं. हां नाचणी किंवा वरी असं काहीतरी लावलं आहे. वा खूप छान. बाकी आजूबाजूला जास्त कोण शेती करत नाही. इथे कोणीतरी शेती केलेली आहे. खूप चांगली गोष्ट आहे. हे बघा पूर्ण हिरवं रान आहे. इथे हे बघा इथे पण खूप छान सुंदर इथे छानपैकी शेती केलेली आहे. इथे घराच्या समोर घर आहे. नाचणी आहे. इथे पण आहे नाचणी लावलेली आहे. वा 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 खूप छान. आणि एवढं मोठं पूर्ण गवत आहे. आणि हा पूर्ण रस्ता. वाह 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 भाई मज़ा आ रहा है बाइक चलाने को ऐसे रास्ते पे. हे देखो हे आमचं गाव. आणि आजूबाजूला पूर्ण हे बघा राईटला लेफ्टला सगळ्या बाजूने बघा. वाह वाह काय रोड आहे आणि आजूबाजूचा काय परिसर आहे. खूप सुंदर. समोर गेलात तर डवली गाव आहे. आणि राईटला गेलात तर आपलं वानलोली हनुमानवाडी. मस्तपैकी कडकडीत ऊन पडले आणि या कडकडीत उन्हाच्या खाली हिरवी गार जमीन. हे बघा आमचं गावचं दृश्य बघा. दृश्य बघा. चला अपन एक फ़ोटो काढो. येते अभी अपना फ़ोटो तो बनता है भाई यहाँ पे. गुरं चरतायत. आनंद लुटतायत हिरव्या गवताचा. हो 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 किती सुंदर दृश्य दिसतंय. बरं 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 बरं. बरं चिल करतायत. आणि हे आपलं केळशी रोवले उंबरशेत ग्रुप पंचायत वानलोळी हा बोर्ड आहे इथे. आणि इथून आमचं गावी जाण्याचा हा रस्ता आहे. पूर्ण पावसाने धुतलेला आहे. इथूनच खाली राईट मारला ते आपलं गाव आहे ना हनुमानवाडी. वानलोडीमधील हनुमानवाडी. आणि राईट साईडला इकडे तेलकोंडवाडी आहे. हे बघा वानलोली हनुमानवाडी. हमारा गाव आ गया. ह्या बाजूला दिसते तेलकोंडवाडी आहे राईट साईडला. पूर्वी इथे 4-5 घरं होते. आता भरपूर इथे घरं झालेली आहेत. पावसाने पूर्ण रस्ता उखडलेला आहे. ये देखो भाई
आणि हे आपलं गाव आलेलं आहे हनुमानवाडी, निसर्गाच्या सान्निध्यामध्ये बसलेलं. आजूबाजूला पूर्ण निसर्ग आहे, तुम्हाला दिसणारच नाही कुठून पण हे गाव. एवढ्या एवढ्या गाड्या आल्यात. नमस्कार नमस्कार. काय म्हणता बहिणी? दुसरंच कोणाला वाटतं या? काय म्हणता? कुठे लावू गाडी? इथे आतमध्ये लावू का? काय रे, सारवायचं आहे? बोल काय करू? मी 8 वाजता निघालो. हा पावसा टाईम आहे. हो पण तिला आता हे नाही ना, वेळ नाही ना, कॉलेज चालू झाला ना, आताच जस्ट चालू झालं. काय रे, कसं आहेस? मस्त आहेस ना? हां हो. तिला सुट्टी नाही, कॉलेज जसं आताच चालू झालं.